बोंधू अशोक खरातवर सिद्धपुरुष असल्याची स्तुती सुमनं उधळणाऱ्या नामकर्ण आवारे यांनी आता पलटी मारली आहे। आवारे यांना खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी अटक केली। त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी कोर्टात आवारे यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेलाय। नामकर्ण आवारे यांना सिन्नर कोर्टात हजर करण्यात आलं। या प्रकरणामुळे आता जगदंब पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। आवारे यांचे अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध होते। आवारे यांनी खरातवर पुस्तक लिहिलं होतं। जगदंबा पतसंस्थेमध्ये ते संचालक म्हणून कार्यरत होते। याचबरोबर खरात याच्या शिवनिका संस्थांमध्येही आवारे सचिव पदावर होते। आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीत आवारे यांचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली। खरातच्या चौकशी दरम्यान जगदंब पतसंस्थेत 2016 साली तब्बल 32 बँक अकाउंट उघडण्यात आल्याचं दिसलं। विशेष म्हणजे हे अकाउंट उघडताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारखी आवश्यक कागदपत्र घेतली गेली नव्हती। या अकाउंटमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय असून या व्यवहारांमधून आवारे यांना 2% रक्कम मिळत असल्याचा दावा पोलिसांनी केला। पण आवारे यांच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला। सुनावणी झाली। नामकर्ण आवारे यांना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आपल्याकडनं प्रामुख्यानं काय सगळा युक्तिवाद केला? आज आवारेंना न्यायालयापुढे हजर करण्यात आलं। काल त्यांना अटक केली होती संध्याकाळी। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी अशोक खरात यांना पण अटक झाली होती आणि त्यांना 18 तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे। त्यामुळे यांना पण त्यांच्यासोबत म्हणजे सारखीच तारीख ठेवली आहे आणि 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यांच्याविरुद्ध फिर्यादीत काही आरोप नाही आहे, फिर्यादीत यांचं नाव पण नाही आहे, परंतु पोलिसांचा असा आरोप होता की जे काही FDs करण्यात आल्या होत्या त्या FDs करण्यासाठी यांनी काही मदत केली होती किंवा काय याच्यावर तपास करायचा आहे। त्याबद्दल आमचा युक्तिवाद झाला आहे। त्याबद्दल आजही आजपर्यंत तरी पोलिसांकडे काही दुसरा पुरावा दिसत नाही आहे, परंतु त्या अटकेत असलेल्या आरोपीने त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे। यांचं 65 वय आहे, थोडे यांना शारीरिक व्याधी आहे ते सांगण्यात आलं आहे। मला असं वाटतं की 18 तारखेला आता काय होतं ते बघूया। सर, आपण म्हटलं उल्लेख केला गेलेला होता खरं तर या सगळ्या दरम्यान तुम्ही तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये असं टक्केवारीचा शब्द नाही आहे, परंतु त्यांनी तोंडी युक्तिवादामध्ये तसं सांगितलं आहे। परंतु त्याबद्दल आम्ही स्पष्ट केलं आहे की असं काहीही नाही आहे। आणि दुसरा मुद्दा हा पण येतो की समजा एखाद्याने बेनामी ट्रान्झॅक्शन्स केलेत तर ज्याने केले तो 1 मिनिटासाठी गृहीत धरूया विदाऊट प्रिज्युडिस टू द केस ऑफ एनीबडी, ते आरोप 1 नंबर आरोपीवर आहेत, ते काही बाकीच्यांवर नाही आहेत। त्यामुळे आर्थिक लाभ घेण्याचा किंवा देण्याचा असा काही प्रश्नच येत नाही। उलट आम्हाला नंतर माहिती अशी मिळाली आहे की आवारे कुटुंबियांच्या नावाने सुद्धा रविकिरण कुठे समता बँकेत ते सांगायचं आहे का गेले होते शिर्डीला, म्हणजे आवारे कुटुंबियांच्या नावाने सुद्धा आरोपी नंबर 1 ने समता बँक शिर्डीमध्ये काही खोट्या FDs केल्या आहेत। त्यामुळे त्यांचं यांचं जर काही संगनमत असतं तर त्यांना तिकडे खोट्या नावाने करायचं काही कारणच राहिलं नसतं। त्याची तक्रार केली का? तिकडे ऑलरेडी तक्रार चालू आहे, त्यात आमचे जबाब पण झाले। आम्हाला साक्षीदार केले तिकडे, त्या गुन्ह्यात आम्हाला साक्षीदार केलं। खरात चेअरमन होतो। सर, आपण हे पण युक्तिवाद केला की हा ट्रॅप लावण्यात आला, म्हणजे हा एक वेगळा पांडा पोलीस पाडतायत की पहिले दुर्दैवाने तसं दिसलं मला। मी म्हणजे पोलिसांनी आरोपीला साक्षीदार म्हणून नोटीस दिली होती कलम 179 ची, आणि साक्षीदार म्हणून नोटीस दिल्यावर ते पोलीस स्टेशनला जबाब द्यायला आले आणि मग त्यांना पुढे अटक करण्यात आली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं नामकर्ण आवारे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या पतसंस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार आणि बनावट खात्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त होत असल्यानं या प्रकरणाने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। दुसरीकडे रुपाली चाकणकरांची ही ईडी चौकशी आता खरातच्या प्रकरणात सुरू आहे। त्यामुळे खरातच्या या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण अडकतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण नाईक, नाशिक, लोकमत.com।